हेलो गाइस, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय YT चॅनल होम इज वैशू. सो आज आम्ही चाललो आहे सर्व फ्रेंड्स दगडी चाळला देवीचं दर्शन घ्यायला. तर चला भेटूयात तिकडे गेले. वन्स अगेन हॅलो गाईज. आता आम्ही सानपाडा स्टेशनवरनं पहिला कुर्ल्याला आलो. कुर्ल्यावरनं मग बायकाला स्टेशनवर आलो. मग इथून असे आम्ही चालत चाललो आहे, कारण की टॅक्सी वगैरे त्या साईडला गल्लीमधनं जात नाही आणि दगडी चाळी आतमध्ये आहे, एकदम गल्लीतनं आतमध्ये. सो असं आम्ही चालत मस्ती करत, एन्जॉय करत, गप्पा मारत चाललो आहोत. चला तर भेटूयात मग देवीचं दर्शन घेताना. फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहे. किती छान डेकोरेशन केलं आहे. फायनली दगडी चाळमध्ये आलो आणि खूप मोठी लाईन आहे आता इथे. आम्ही बाहेर चप्पल वगैरे काढले सर्व आणि या लाईनीमध्ये आम्ही लागलो दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती सुंदर आहे. मला कॉल आला. गाईज, तुम्ही पण इझिली दर्शनाला येऊ शकतात. काही पास वगैरे नाही आहे, काही नाही आहे. खूप शांतता आहे इथे. कोणी कोणाला काही त्रास देत नाही, काय नाही. लोकांनी फक्त अशीच अफवा पसरवली आहे की इथे पास लागतो किंवा काय, इथे कोणी येऊ नाही शकत, असं तसं. दगडी चाळमध्ये अलाव नाही आहे, पण तुम्ही लोक बिंदास येऊ शकता देवीच्या दर्शनाला. काहीच पास नाही आहे, काहीच भीती नाही आहे. खूप छान आहे, शांतता आहे, सर्व काय आहे. तुम्ही बिंदास या, दर्शन घ्या, एन्जॉय करा, मस्त देवीसोबत फोटो काढा, आशीर्वाद घ्या देवीचे. आमच्या इथे मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना व्हिडिओ कॉलवरती दाखवायचं चाललंय देवी. मस्त आहे डेकोरेशन एकच नंबर आहे. आम्ही इथे बसून असंच टाइमपास करत बसलेलो, कारण की आमच्यात अजून 2-3 फ्रेंड्स येत होते. त्यासाठी आम्ही असंच बसलो होतो. खूप मस्त वाटत होतं. दगडी चाळच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. सो पुढेच अजून थोडंसं ऑपोजिट साईडला आणखी एक देवी होती. सो आम्ही तिथे पण दर्शन घेतलं आणि थोड्याच वेळात आम्ही घरी जायला निघणार आहोत. निशा एजे तिचं लक्षच नाही. गाईज, लालबागचा राजा जाताना जो मस्जिद दिसतो तो हा मस्जिद आहे. आणि माझे 3 फ्रेंड्स इकडे फिरत आहेत. आमचं दर्शन खूप छान झालं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. या दोघी आणि अजिंक्य. आता आम्ही आलो आहोत बायकाला स्टेशनवरती. घरी चाललो आहे आता. बोल आता. ओय आता बोल. थापा बोलतोय बघा. थापा नुसतं आयडिया ओपन करतो. देवीचं वगैरे दर्शन करून आम्ही 5:30पर्यंत घरी आलतो. त्यानंतरून 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही लोक ऐरोलीला आलो गरबा खेळण्यासाठी. सर्व फ्रेंड्स एकत्र जमलो, माझे कॉलेजचे वगैरे. बाप्पाचं आणि देवीचं वगैरे दर्शन घेतलं. काय आता वैशूला बोलो. वैशू
किती वाजलेत 11:49 झालेत आणि आम्ही चुकून दोघी कोणत्या ट्रेनमध्ये चढलो सांग तूच. ठाणे ट्रेनमध्ये चढलो ठाणे आणि परत मागे आलो आहे. आता ऐरोली स्टेशनवर आलो आहे आम्ही लिटरली. पिऊ रबाल्या स्टेशनला घरी सोडलं आम्ही आणि आता आम्ही लोक चुकून ठाण्याच्या ट्रेनमध्ये बसून आम्ही लोक रिटर्न बॅक आलो. जायचं होतं आता वाशीला, आम्ही आलो पण ऐरोलीला. आता आम्ही आलो आहे ऐरोली स्टेशनला. बाप रे, नशीब पाहिलं तू, हिने पाहिलं बाहेर खिडकीमधनं की ऐरोली स्टेशन आणि लगेच उतरलो आम्ही लोक. चला ही पोरी पिऊच्या नादामध्ये आम्ही लोक आहे ना परत मागे आलोय. पुढे जायचंय आम्हाला वाशी घनसोली तिकडे कोपरखेरणे. मला वाशीला सानपाड्यावरनं जायचं आहे आणि हिला कोपरखेरण्याला जायचं आहे आणि आम्ही ऐरोलीला आहे रात्रीच्या 11:15 वाजता.